लक्ष्मी निवास मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं आहे की सईने आता विश्वाशी झालेला साखरपुडा मोडलेला असतो. तिने स्वतःच्या हातातली साखरपुड्याची अंगठीसुद्धा काढून फेकलेली असते आणि यातलं सगळं दिग्विजयला काहीच माहिती नसतं. त्यानंतर जेव्हा आप्पांना जेवण भरवायला दिग्विजय त्यांच्या रूममध्ये येतो त्यावेळेस आप्पा अजिबात जेवायला तयार नसतात. त्यानंतर ते सईला बोलवतात. ते सईला विनंती करतात की सई तू आप्पांना भरवशील का प्लीज, आणि तनू कुठे गेलेली आहे, तू एवढी अपसेट का आहेस, तू काहीच बोलत नाही आहेस. तनूचं नाव ऐकल्यावर तर सई प्रचंड चिडते. त्यानंतर आप्पांना सई भरवण्याचा प्रयत्न करते पण आप्पा अजिबात जेवायला तयार नसतात. त्यानंतर आप्पांना जेवण भरवताना दिग्विजयला दिसतंय की सईच्या हातामध्ये साखरपुड्याची अंगठीच नाही आहे. दिग्विजय सईला जाब विचारतो की तुझ्या हातातली साखरपुड्याची अंगठी कुठे आहे. सई म्हणते की काका तुम्ही हा प्रश्न प्लीज विश्वालाच विचारा, माझ्याकडं या प्रश्नाचं अजिबात उत्तर नाही आहे. असं म्हणून सई तिथून अपसेट होऊन निघून गेलेली असते. काय आता दिग्विजयला तनूचंच म्हणजे जान्हवीचं सत्य समजेल का? विश्व आता बाबांना खरं खरं हकीकत सांगणार का? हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे. त्याचबरोबर आता आप्पांची तब्येत बिघडणार आहे. आप्पांनी अन्न पाणी सोडलेलं असतं आणि त्यांना फक्त तनू हवी असते. काय आता आप्पांसाठी तनू पुन्हा विश्वाच्या घरी राहायला येईल का?